आता प्रत्येक ग्रहाला वेगवेगळी जागा आहे. तसंच बिझनेसला बुध ग्रह स्ट्रॉंग पाहिजे. जोपर्यंत बुध ग्रह तुम्ही स्ट्रॉंग करत नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस कधीच ठीक होऊ शकत नाही. बुध ग्रह स्ट्रॉंग करायचा जर असेल तुम्हाला आणि बुध ग्रह जर तुमचा वीक आहे, म्हणजे कुंडली नाही समजा आपली जन्मतारीख नाही, तर तुम्ही काय समजायचंय की माझा बुध ग्रह कसा वीक आहे, मी कसं ओळखू का स्ट्रॉंग आहे हे कसं मी. तर तुम्हाला जर दाताची प्रॉब्लेम असेल सर, दातांचा किंवा समोरचे 2 दात पडले, 4 दात पडले समोरचे दात, कारण दात बुध ग्रहामध्ये येते सर. आणि आपल्या नसा ज्या शरीरातल्या नसांची प्रॉब्लेम जे असते, पायाला थिट येणं किंवा अचानक काय नस दबणं ह्या प्रॉब्लेम राहते, ते बुध ग्रहामध्ये राहते सर. आणि त्या जर प्रॉब्लेम तुम्हाला होत असतील किंवा तुमच्या मुलीचं नातं चांगलं नसेल, मुलीशी बहिणीशी नातं चांगलं नसेल सर, तर तो बुध ग्रह खराब आहे हे ओळखायचं. आणि त्या बुध ग्रहाला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर मी सर तुम्हाला व्यापारी वर्गांच्यासाठी रेमेडी सांगेन की गुलाबजल आणि तुळशीचं पाणी. आपल्या दारात तुळस असते, कुणी मनी प्लांट, तुलसी प्लांट, रबर प्लांट ह्या प्रत्येकाच्या ग्रहमानानुसार ते लावायचं असते. तर तुळशीची पानं घेऊन ती शिजवून त्याचं पाणी बनवायचं आणि त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं. हे बनवताना कधी सर शुक्रवारी बनवायचं. शुक्रवारी बनवायचा. तुम्ही घरात तुमच्या ज्या स्त्रिया असतील त्यांना बनवायला सांगायचंय. ते स्प्रे बोतलमध्ये भरायचंय. जिथं पण तुमचा बिझनेस आहे, शॉप आहे, ते छिडकवायचंय सर. ही जनरल रेमेडी दिवाळीचं नाही, याच्यामध्ये हे कधीही करू शकतो. नाही, हे दिवाळीला करायचंय. दिवाळीत करायचंय. दिवाळीत करायचंय. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.